ओके, गुड मॉर्निंग. आपण स्टार्ट करूया आता. ठीक आहे. पहिले एक एक विचारतो. काल आपण इथपर्यंत आय थिंक केली होती. काही अडलेत का तुम्हाला? कोणाला काही अडलंय का? हा, अडलेत का कोणाला काही? 13 पर्यंत केली होती. 14व अडलंय? 14व अडलंय का? मी उत्तर लगेच नाही आलं तर नाही अडलंय असं धरून चालणार बरं का. ओके. 15व काल वर्गात करून दिलेलं होतं, बरोबर आहे ना? येस. 16व आलंय का? येस, बोला. 16व आलंय का? 16व आलंय का तुम्हाला? येस. पटापट बोला. स्पेशल बॅच फक्त पटकन उत्तर देते. बाकीचे काय झोपलेत का? सिद्धांत बोत्रे, अक्षता नाचरे, अनिल देशपांडे, चिराग, काय आलंय का नाही आलंय? 16व. शांभवी दाते, येस. पटापट. ईशानी, शांभवी दातेला नाही आलेलं. ओके, ठीक आहे. शांभवी वही नाही वाचली वाटतं याचा अर्थ. ठीक आहे, मी करून देतो, काही इश्यू नाही. बर. आणि कुणाला आलं नाहीये 16व? होमवर्क न केलेले सोडू द्या. होमवर्क न केलेले सोडून. आणि कुणाला नाही आलेलं? म्हणजे बाकीच्यांनी होमवर्क केला नाही असंच मी धरणार. ठीक आहे. आपण जाऊया ते गणित करूया. म्हणजे 16व करून दाखवते. लॉग 4 raised to 2x x square plus 5 upon root of 2x cube minus 4. ओके, बघा. पहिले क्लिअर करतो स्क्रीन. y is equal to log 4 raised to 2x into x square. काय दिले काही लक्षात राहत नाही बाबा माझ्या. x square plus 5 upon 2x cube minus 4. x square plus 5 upon square root of 2x cube minus 4 है का? minus 4 raised to 3 by 2. minus 4 raised to 3 by 2 आणि ही स्क्वेअर ब्रॅकेट घेतली. ठीक आहे, मी केला स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. सो शांभवी y is equal to log of 4 raised to 2x हे पहिलं होईल आणि प्लस log of x square plus 5 upon root of 2x cube minus 4 आणि रेस टू 3 by 2 असं होईल. आता y is equal to, बघा, y is equal to 2x log 4. ठीक आहे, आणि प्लस 3 by 2 ब्रॅकेट मध्ये log प्लस 5 आणि मायनस log of 2x cube minus 4 आणि रेस टू 1 by 2 असं होईल. सगळ्यांना झेपलाय? ZNC, come on fast, ZNC. Come on fast, ZNC. येस. झाले का? सगळे आले का? अजून चिकार पोरं यायची बाकी. ठीक आहे, 11 जण बाकी आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ओके, बघा लॉग. ठीक आहे, आता पुढचा इश्यू आहे हा 3 by 2. खरं तर याच्यातच डेरिव्हेटिव्ह हे काय सोपंच आहे, पण तरीही बघा इज इक्वल टू, पहिले म्हणजे असं पण तुम्ही करू शकता, एक्स लॉग 4 स्क्वेअर असंही करू शकता आणि प्लस 3 by 2. बरोबर आहे का? मी जरा माझे स्क्रीन जरा ऍडजस्ट करतो. येस, इट इज करेक्ट. पुढे गेला. आतमध्ये लॉग x square plus 5
आणि -1/2 लॉग हे किती होईल? 2x³ आहे ना आणि -4 बरोबर आहे ना? 2x³ -4च आहे ना? मला चेक करायला पाहिजे परत एकदा. 2x³ -4 करेक्ट आहे. येस, 2x³ -4. ग्रेट. आज सर 10 मुलांनी दांड्या मारल्या, 9 झाली आता. काय सांगायचं? महत्वाचा चॅप्टर आणि हे केव्हाही येतात उशिरा. हॉरिबल आहे सर. डिफरन्शिएशन सारख्या चॅप्टरला मुलं दांड्या मारायला लागलेत सर. काय म्हणजे ह्याला काही अर्थच नाहीये. एनिवे, सो इथे आता आपण जाऊया पुढे. मी इथपर्यंत आय थिंक आलो होतो आणि इथूनच सुरुवात करायची होती. सो मी परत एकदा हे करतो. सॉरी, नेटचा भयंकर प्रॉब्लेम आहे राव. सतत लो होत आहे. वैताग झालाय. सो x इज इक्वल x log 16 आय थिंक इथपर्यंत आपली स्टेप झाली होती. प्लस 3/2. सर व्हिडिओ कोणी ऑन केलाय? कसा काय व्हिडिओ ऑन झालाय? सर व्हिडिओ कोणी ऑन केलाय? सर व्हिडिओ कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी ऑन केलाय. कसं काय त्याला कसं काय झाला त्याचा ऑन? लिसन ओनली असताना व्हिडिओ बंद झाल्याशिवाय त्याचा काय संबंध व्हिडिओ चालू व्हायचा? लिसन ओनली असताना कसं काय झाला तो? एक मिनिट. सर नाही तर त्याला बाहेर काढा. त्याला बाहेर काढा सर. री लॉग इन कर मग वेदांत. वेदांत री लॉग इन. आणि कुणीही व्हिडिओ ऑन ठेवायचा नाही आमच्याशिवाय. प्रेझेंटर शिवाय कोणाचाही व्हिडिओ ऑन नसेल. आणि जर झाला तर पुढे लेक्चर घेणार नाही. -1/2 log 2x³
-4. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता आपण आन्सरच्या वेळेस कलर बदलूया आणि मी आता आन्सर घेतोय त्याचं बघा. सो dy by dx is equal to log 16 plus 3 by 2 1 upon x square plus 5 into 2x minus 1 by 2 इथेच नेट गेलं होतं लिहिताना 2x cube minus 4 into 6x square. I think correct. ओके. सो हा 2 आणि हा 3 होऊन जाईल इकडे. ठीक आहे. फायनल आन्सर आता तुम्ही लिहू शकता. क्लिअर आहे का सगळ्यांना? येस, क्लिअर झालंय का सगळ्यांना? फायनल आन्सर तुम्ही आता लिहू शकता. ज्यांनी होमवर्क केला नाही त्यांनी हे लिहून घ्या. आज बरीच मुलं अब्सेंट आहेत. काय भानगड आहे? हा, बरीच मुलं अब्सेंट आहेत. एनिवे, आमच्या याच्यावर ओके. नेक्स्ट सम बोला. आता हे गणित सेम आहे. 17 नंबर शांभवी हे सेम आहे. ओके. 18वं गणित किती लोकांना आलं नाहीये? युक्ता शहा, कुठे आहेस तू? आहे का तू? येस, युक्ता शहा. हा, काय आलंय का तुला गणित? पहिला होमवर्क केलाय का? प्रामाणिकपणे सांगायचं. होमवर्क केलाय? निकिता देवधर, तुझं काय आलंय का तुला? नाही आलं. ठीक आहे. ओके. हर्षल वंजारी सर मी. ओके. कुणाला आलं नाही त्यांनी सांगा पहिले. ठीक आहे. हर्षल वंजारी होमवर्क केला नाही का आलं नाही? कारण तुम्ही लोक पाठवत नाही बरं का. काही लोक अजिबात पाठवत नाही. पोरांनो, जर तुम्ही होमवर्क नाही ना केला तर पुढचं सगळं अवघड जाईल. तुम्हाला हे समजत नाही अजून. गायत्री बिरंगी आलं नाही? ओके, मी सांगतोय तसं काही इश्यू नाहीये, पण मला गणित केलेली पाहिजे, नुसतंच हे नको. सो ठीक आहे, मी सांगतो ते गणित. सगळ्यांना 18वं गणित सांगतोय. ठीक आहे. बरं, ज्यांची ही सगळी गणितं झालेली आहेत त्यांनी ते जे पुढचं टेबल दिसतंय ना, मी ठेवतो टेबल, ते तुमच्याकडेही असेल पुस्तक वगैरे किंवा प्रिंटआउट असतील तर ते जे टेबल आहे त्या टेबल लिहून घ्या. त्याच्यावरनं पुढची गणितं करायची. कळलं का? त्यामुळे डोंट वरी, तुम्हाला ते येणं भाग आहे, लक्षात ठेवा. हे सगळं ओके. पहिलं हे करूया 18, नंतर 19 आणि 20वं आलंय का? बोला, 20वं आलं असेल, कारण 20वं सोपं आहे. 20वं कुणाला आलं नाहीये? 20वं सिद्धा आलंय. मग 18वं नाही आलं का? 18 आणि 19 सिद्धा आलं का नाही आलं? नंतर सिद्धी आली का? सिद्धी, शोभम शेवकर, शोभम शेवकर आलंय का तुला गणित? सुमंत घुमे, कुठलं गणित नाही आलेलं बोला. अरे तुम्ही टाइमपासच करताय राव सगळे, पटापटा बोलायचं सोडून. 19 नाही आलं. ठीक आहे, ठीक आहे. 19 नंबरला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे. इन शॉर्ट ओके. पहिलं मी 18 नंबर कंप्लीट करतो, कारण तेही नाही आलेलं, तर ते सुद्धा मला घेणं भाग आहे. बघूया आपण 18 नंबर. पहिलं काय 18 नंबर? लॉग ए रेस टू कॉस एक्स. लॉग का रे बाबा 16 पुढचं काय टाइम प्लीज होती का तुझी? लॉग ए रेस टू कॉस एक्स एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब लॉग एक्स. ओके, बघूया आपण काय लिहितोय आपण. y इज इक्वल टू
लॉग ए रेस टू कॉस एक्स अपॉन पुढे काय आहे जरा बघायला पाहिजे. ओके बघूया. कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब आणि लॉग एक्स. एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब अँड लॉग एक्स. ठीक आहे, झाली सुरुवात गणिताची. पहिलं बेसिक गोष्ट काय, आपण सेपरेट आउट करणार प्रत्येक टर्मला. y इज इक्वल टू लॉग ए रेस टू कॉस एक्स मायनस लॉग ऑफ, एक सेकंड पहिले आपण जरा त्याला तिकडे घेऊया. ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब आणि लॉग एक्स. ठीक आहे, सो y इज इक्वल टू cos x. ठीक आहे, आणि लॉग ए असं होईल आणि मायनस ब्रॅकेट मध्ये यालाच घेऊन जातो लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब आणि प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, आता बघा y इज इक्वल टू cos x आणि लॉग ए मायनस 3 डायरेक्ट करतोय आता थोडं लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि प्लस मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. इथपर्यंत आलंय सगळ्यांचं. लॉग एक्स आले का सगळे? बघा चेक करा सगळ्यांनी. येस, ओके. हा, पुढचं गणित करायला घ्या. उत्तर सांगा मला पटापट. उत्तर सांगायचे, एक 5 मिनिटात झाली पाहिजेत. ओके, 5 मिनिटात झाली पाहिजे. ठीक आहे, मी पुढे जाऊ. आता बघा लॉग एक्स कॉस एक्स नंतर लॉग ए मायनस 3 लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि लॉग ऑफ लॉग एक्स याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग आता रंग पण बदलतो गणिताच्या ह्याचा, कलर पण बदलूया आपण. बघा डिफरन्शिएटिंग with respect to x, so dy by dx is equal to log a च्या ऐवजी इथे काय होईल sin x इंटू लॉग ए. बरोबर आहे. पुढचा मायनस काय करायला लागेल बघूया जरा. मायनस 3 लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3 आहे ना आणि लॉग ऑफ लॉग एक्स आहे. ओके, मग मायनस 3 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि इंटू 2x आणि मायनस 1 अपॉन लॉग एक्स आणि इंटू 1 अपॉन एक्स. सो माय फायनल आन्सर, मी आता फायनल करतो, मायनस लॉग ए साइन एक्स मायनस 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि मायनस 1 अपॉन एक्स लॉग एक्स असं तुमचं फायनल आन्सर येईल. सगळ्यांना कळलं असेल, लिहून घेतलं असेल. कंप्लीट झाल्यावर ZNC करायचं. कळतंय का सगळ्यांनी? ZNC पटापट करा. झेपलाय? चला ओके, सगळे मिळून एकच सेकंद, फालतू काहीतरी मेसेज दररोजच आहे. चला झालं, पुढचं गणित लिहून घ्या. पुढचं गणित लिहून घ्या, क्लिअर करतो. अरे क्लिअरच झालं नाही, कमाल झाली याची. झाले झाले.
एक सेकंड, लास्ट स्लाइड दाखवलेली आहे. कोण होतं त्याला? पटपट लिहून घ्या बरं का, इतका वेळ नाही आपल्याजवळ. येस, आय थिंक तुमचं झालेलं आहे लिहून. हा, पुढचं गणित करूया आपण. येस, हे पण क्लिअर करतो मी जरा. ग्रेट. पुढचं गणित बघा काय म्हणलंय. y इज इक्वल टू 25 log 25 रेस टू log sec x टू द बेस 5 आणि मायनस 16 रेस टू log tan x टू द बेस 4. सगळ्यांना झेपलं असेलच हे. बघा आता याचं करायचं काय, हा सगळ्यात मोठा इश्यू असतो. हा बघा, एकच सेकंद. ओके, चला आपण पुढचं गणित करूया. log 25 raised to log of sec x to the base 5. y is equal to log of 25 raised to 5, so log sec x to the base 5 minus कोण इकडे दूसरा 16 रेस टू, ओए ये क्या हो गया, गलती से गलत बटन दब गया. हाँ, 16 रेस टू log tan x टू द बेस 4. ठीक आहे. पुढे चालू केला. वेदांत, तुला बाहेर काढायची वेळ आलेली आहे थोडक्यात. वेदांत, तुला बाहेरच काढतो आता, दुसरा पर्याय नाही तुझ्या. सर वेदांतला बाहेर काढा बरं त्याच. y is equal to 5 square raised to log of sec x to the base 5 आणि minus 4 square raised to log of tan x to the base 4. राईट. आता बघा, y is equal to 5 मी असं लिहू शकतो का, 2 log sec x to the base 5 minus 4 2 log tan x to the base 4. लिहू शकतो का नाही लिहू शकत? कम ऑन टेल मी, लिहू शकतो का नाही लिहू शकत? बरोबर लिहू शकतो. करेक्ट आहे. म्हणजेच आता मी हा जो स्क्वेअर आहे तो या सेकला देऊ शकतो की नाही. म्हणजे आता मी असं लिहू शकतो का बघा बरं, y is equal to 5 raised to log sec square x to the base 5 minus 4 log tan square x to the base 4. मी काल तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवला होता, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही. मी तोच कन्सेप्ट आता इथे वापरणार आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो तो कन्सेप्ट. इफ a रेस टू सॉरी या पुराण मी जरा वर लिहायचं होतं, एक सेकंड फक्त. ओके, हा तिकडला त्यामुळे इफ a रेस टू log of f of x to the base a then it is equal to f of x झाला. f of x झाला. मग जर log of म्हणजे y is equal to, बघा मागचं हे बघूया आपण, हे लिहित बसण्यापेक्षा बघा मागच्या ह्याच्यात 5 raised to log of
एफ ऑफ एक्स टू द बेस 5 झालं इथे. 5 रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द 4 रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस 4 झाला. म्हणजे बेस आहे, दोन्ही बेस सेम झाले. थोडक्यात याचा कन्सेप्ट असा आहे, हा बेस आणि हा बेस जर सेम असेल तर डायरेक्ट एफ ऑफ एक्स लिहिता येतं. सो आय कॅन राईट नाउ सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सो y इज इक्वल टू 1. सो डेरिव्हेटिव्ह किती येणार पोरांनो, तुम्हीच सांगा आता. डेरिव्हेटिव्ह किती येणार, बोला. डेरिव्हेटिव्ह किती येणार, डेरिव्हेटिव्ह किती येणार? येस, 0 लिहून टाका. dy बाय dx इज इक्वल टू 0. चला, dy बाय dx इज इक्वल टू 0 लिहून टाका पटापट. dy बाय dx इज इक्वल टू 0 लिहून टाका. dy बाय dx इज इक्वल टू 0 लिहा. फायनल उत्तर सांगा. फायनल उत्तर सांगा. फायनल उत्तर सांगा. ओके, डन. काय फालतूपणा चाललाय, टेन्शन बारी. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. वेदांत बुटाला परत जर का व्हिडिओ आणि ऑडिओ झाला तर कायमस्वरूपी ब्लॉक करीन ना तुला मी. आय मीन इट. आणि परत व्हिडिओ आणि ऑडिओ चालू होता का नाही तुझा, फक्त होऊ दे, मग मी तुला सांगतो. सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 4 चं टेबल लिहून घ्या. मी आता फक्त तुला लॉग आउट केला, नेक्स्ट टाइम कायमस्वरूपी बाहेर काढीन मी. मग मोबाईल बंद कर, मोबाईलवर बघू नकोस. ऑप्शन नाही तर ऑप्शन आण, का हे होतंय घडतंय ते बघ. फक्त माझ्या लेक्चरला असला अलाउड नाही, हे नक्की. चला, टेबल लिहून झालं की मला झेड एंड सी सांगा. तुम्हाला क्लिअर झालेलं नसलं तरी सध्या झेड एंड सी लिहा. येस, ओके. आता आपण त्या गणिताबद्दल काय काय लिहिलंय ते बघूया. पहिली गोष्ट, ते टेबल. टेबल हाच महत्वाचा विषय आहे. हा, जरा मोबाईल खाली ठेवतो. ओके, बघा कशावरून हे होतंय आणि असं का घडतंय हे पण बघूया आपण. ठीक आहे, बघा आता मी थोडस इथेच गणित शिकवणार आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही. मी पहिलं गणित दाखवतो सगळ्यांना कळण्यासाठी. कलर बदलतो मुद्दामून. रेड कलर दिसतोय का सगळ्यांना, का वेगळा कलर कुठला घेऊ? वरचा रेड कलर दिसतोय का सगळ्यांना, जो टिक केलेला व्यवस्थित? ओके, मग त्याच कलर मध्ये गणित करतो. बघा, आर ऑफ एक्स, ठीक आहे, आर ऑफ एक्स इज इक्वल टू, मला काय दिलंय, एफ ऑफ. आता खरं तुम्हाला चेन रूलचा एक कन्सेप्ट कळायला पाहिजे असं मी म्हणतो. ठीक आहे, बघा तुम्ही, तुम्हाला कळतंय का? आता याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक डायरेक्ट मेथड, चला मी मागेच शिकवतो, बेटर आहे. आपण इथेच बोर्डवरच शिकूया. मी तुम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण नीट शिकवतोय. कुणीही लिहायचं नाही बरं का, मी सांगेच तोपर्यंत कुणीच लिहायचं नाही. हा, ठीक आहे ना. मी कन्सेप्ट समजावून सांगतो, मग तुम्ही लिहा, चालेल? ठीक आहे. Yes, r of x is equal to f of g of x. ठीक है, this is the best example of composite rule. Now, आता differentiating with respect to x, obviously मी आता पहिलं डायरेक्ट मेथड दाखवतोय. ठीक है, so r dash of x is equal to पहिल्यांदी f dash of g of x आणि into g dash of x असं त्याचं दिलं.
आता हे कुठून आलं, काय आलं, हे सगळ्या गोष्टी मी समजावून सांगतो. जरा 2 मिनिटं ऐका, मग नंतर आपण करूया. ठीक आहे. हे गणित लिहायचं नाहीये, मी पहिलं प्रूव्ह करून दाखवणार आहे. सो आर ऑफ एक्स बघा इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स आपण असं शिकलो, बरोबर आहे. किंवा गणित दिलंय, लेट यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. ठीक आहे. सो डिफरेंशिएटिंग with respect to x, so du by dx is equal to g dash of x. जसं f of x ची डेरिव्हेटिव्ह f dash of x होते, तशी g of x ची डेरिव्हेटिव्ह g dash of x होते. कळलंय का? इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर सी टाइप करा, कॅपिटल सी. येस. आता लिहून घ्या, हे लिहून घ्या, हे महत्वाचं आहे. मी पुढे कंटिन्यू करतो, सहज समजेल. देअरफॉर आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ यू. ठीक आहे. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू. ठीक आहे. सो बघा, इथे इथे खरी मजा येणार आहे. आता लेट आर ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. मुद्दामून लिहिलंय, नंतर करणार आहे सगळं. ठीक आहे. सो dy बाय du इज इक्वल टू एफ डॅश ऑफ यू. बरोबर आहे का? क्लिअर आहे का सगळ्यांना? इफ इट इज क्लिअर देन झेड एन सी. झालं असेल लिहून तर झेड एन सी. ओके, करेक्ट. स्वर्णेश बारी, तू पण सांगायचे हे. आणि स्पेशल बेस्ट, तुम्हालाही हे नवीन आहे बरं का कन्सेप्ट. हा पूर्वीच्या ह्याच्यात नव्हता, हा सगळा इंजिनिअरिंग पार्ट आणलाय त्यांनी. त्यामुळे हा तुम्हाला यायलाच पाहिजे. बरोबर. येस. आता पुढचं बघूया आपण त्याच्या पुढे. आता काय होणार बघा, dy बाय dx असं होतं आपलं, इज इक्वल टू करेक्ट ना, dy बाय du. मी जस्ट तुम्हाला चेन रूलची आठवण करून देतोय. आणि du बाय dx ऑफकोर्स, म्हणजे मला आर डॅश ऑफ एक्स काढायचा आहे इन शॉर्ट. तर मी काय करीन, एफ डॅश ऑफ यू इंटू जी डॅश ऑफ एक्स. करेक्ट आहे का? आता मी पुढच्या स्क्रीनवर जातो. बघा, आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि इंटू जी डॅश ऑफ एक्स. बघा, मागची स्लाइड दाखवू? अरे मागची स्लाइड दाखवू का? मीच म्हणतोय. हा, झेड एन सी, झेड एन सी, कम ऑन फास्ट, झेड एन सी. ओके, सगळ्यांना इथपर्यंत कळलंय? ओके, ठीक आहे. आता हे जे उत्तर आहे, त्याच्यात कशा व्हॅल्यू भरायच्या ते समजावून सांगतो. बघा, आता मला काय म्हणले, नीट बघा की एफ डॅश, आता आर डॅश ऑफ 2 म्हणलंय ना त्यांनी, त्या केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू 2 घ्यायला पाहिजे सगळीकडे. बरोबर आहे का? सो बघा, आर डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू मला हवी आहे. तर आता मी काय करेन, इथे बघा, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2. बरोबर आहे. सो आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2. ठीक आहे. आणि इनटू जी डॅश ऑफ 2. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? बघा, इथपर्यंत सगळ्या, आणि सगळ्यांनी सांगा, ए टू झेड मुलं, आज 50 मुलं आहेत, 3 मुलं अब्सेंट आहेत, ती सोडून. येस, इथपर्यंत कळलंय. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑफ 2? बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑफ 2? जी ऑफ 2 ही जी ऑफ, हा 2 आहे आणि हा जी ऑफ एक्स आहे.
म्हणजे हे थोडक्यात जी ऑफ टू ची व्हॅल्यू 6 आहे. कळलं का सगळ्यांना? आणि जी डॅश ऑफ टू ची व्हॅल्यू 4 आहे. बघा, मग मी काय करीन, इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 6 इंटू 4. इथपर्यंत कळलंय का? आता हे नसेल कळलं तर मी एक वेगळ्या पद्धतीने, त्या टेबल मधनं जी ऑफ टू ची व्हॅल्यू 6 आहे म्हणून मी त्याच्या बदल्यात 6 लिहिलेलं आहे इथे. आलं लक्षात? त्याच्या बदल्यात 6 लिहिलेलं आहे. नक्की कळलंय? क्लिअर आहे का सगळ्यांना? कम ऑन फास्ट. झेपलंय? ओके. विशेषतः निखिल, कारण त्यालाच नेहमी उशिरा कळलेला असतं, तो सगळ्यात शेवट सांगतो, सर मला काहीच कळलं नाही. म्हणजे याला नाही कळलेलं आहे. येस, अरे ग्रेट. आता एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू आपण चेक करूया काय दिली. एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू म्हणजे -4 झाली. हो का नाही? तुम्हाला काय वाटतंय? -4 झाली? येस. म्हणजे आता आपण इथे लिहू शकतो बघा, इज इक्वल टू -4 इंटू 4 that is equal to -16 is equal to -16. कोणाला काही डाऊट याच्यात? सो आर डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली? -16 आली. नक्की झेपलंय सगळ्यांना? बरं, परत एकदा सांगायला हवंय का? हो, तेच विचारलं मी. परत एकदा सांगायचंय का? ओके ओके, सांगणार सांगा. बरं, तुम्हाला इथपर्यंत कळलंय का? जरा कलर बदलतो म्हणजे विचारता येतील प्रश्न. पोरांनो, तुम्हाला सॉरी, इथपर्यंत कळलंय का? इथपर्यंत कळलंय का? त्याचा रिप्लाय करा. येस. ओके. सगळ्यांनी सांगा ना यार, दोघं तिघच काय सांगताय? इथपर्यंत कळलंय, सगळ्यांना कळलंय. आता एक्स ची व्हॅल्यू काय दिली आहे आणि ही कुठून आली, तर मला आर डॅश ऑफ 2 हवी होती. जर तुम्ही अक्षता कम्पेअर केलं तर बघा, सो आय कम टू नो दॅट एक्स इज इक्वल टू 2. एम आय राईट? So because of that, if I am putting the value as x is equal to 2 in each of x, so r dash of x will be become as r dash of 2. Then f dash of g of x become f dash of g of 2 and g dash of x becomes g dash of 2. Any doubt? इथपर्यंत कळलंय? सगळ्यांनी सांगा यार, इथपर्यंत कळलंय? ओके. येस. आता मला ह्याची आतल्याची मी फक्त व्हॅल्यू टाकणार, ती कुठून मिळणार? तर आय एम हॅव्हिंग दिस टेबल, सो आय वॉन्ट जी डॅश ऑफ 2. दीज आर एक्स व्हॅल्यूज. सो when x is equal to 2, then that means g of 2 is 6. इथपर्यंत कळलं? ओके. g of 2 is 6. Yes. आता what I am doing now, instead of g of 2, now I am putting 6. क्लिअर सगळ्यांना? बघा, इथे मी 6 लिहिणार. नाव already from table what I am getting, so that is g dash of 2 is 4, correct? Now what is value of f dash of 6? Again we have to refer that table. So f dash of 6 is -4. -4 into 4 is -16. So my final answer of r dash of 2, म्हणजे initially before finding answer you have to differentiate the things, right? Function, and then only you can put the values. सगळ्यांना आता कळलंय का? सगळ्यांना आता कळलंय का व्यवस्थित? नो डाऊट ॲट ऑल? येस. हात जाम दुखतोय. ओके, बघूया. आता आपण पुढचं करून घेऊया का? म्हणजे तुम्हाला कळेल का? हा, सगळ्यांनी गणित लिहून घ्या पटापट. चला, गणित लिहून घ्या सगळ्यांनी. लिहिलं की मला सांगा एच म्हणून.
एच. ओके, चला गणित आपण बोर्डवर लिहा. आर ऑफ एक्स आहे त्यामुळे काही इश्यू नाही, कारण वर्कचा काही संबंधच नाही टेबलचा, बरोबर आहे की नाही. आपण जरा गणित पुन्हा एकदा जरा साफसफाई करून घेतो की. बघा, आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ प्लस 3 प्लस एफ ऑफ एक्स, बरोबर आहे का. बघूया आपण. मी स्मॉलच लिहितोय बरं का. आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. आणि मला विचारलंय काय, आर ऑफ 4 विचारलंय, बरोबर आहे ना. काय पोरांनो, करेक्ट आहे की नाही आहे, पटकन सांगा. येस. आता डिफरन्शिएट कसं करणार बघा. आणि आय थिंक आर डॅश ऑफ 4 असेल, आर डॅश ऑफ 4 असेल, बरोबर ना. आता पहिला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. सो आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स आणि इन टू एफ डॅश ऑफ एक्स. काय कसं आलं हे, कसं आलं सांगतो ना. जी चं डेरिव्हेटिव्ह काय, जी डॅश होईल, मग आतमध्ये आहे तसंच ठेवणार. चेन रूल केला, आता शिकवला ना 2 मिनिटापूर्वी. नंतर इन टू त्या आतल्याची डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. आता मी थोडस याचं टेक्निक पण तुम्हाला शिकवतो, म्हणजे आणखीन छान वाटेल तुम्हाला की तुम्हाला गणित येतंय. बघा कसं आहे त्याचं टेक्निक, तेही सांगतो बघा. म्हणजे सपोज एफ ऑफ जी ऑफ आणि एच ऑफ एक्स असे 3 कॉम्पोजिट फंक्शन आहेत. तर मी याची एक हायरार्की शिकवतो आणि मग त्या गणिताकडे आपण जाऊया, चालेल ना. बघा, पहिलं ह्याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, तर एफ डॅश ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स अशी त्याची डेरिव्हेटिव्ह इन टू डी बाय डी एक्स ऑफ. आता बाहेरच्याची डेरिव्हेटिव्ह झाली, मग आता याची डेरिव्हेटिव्ह घेणार जी ऑफ एच ऑफ एक्स. करेक्ट आहे का, समजतंय. मग आता पुढे जाऊन मी काय करणार, एफ डॅश ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता जी ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, जी ची डेरिव्हेटिव्ह पटकन टाईप करा. जी ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, जी ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, जी ची डेरिव्हेटिव्ह लिहा ना. फक्त जी ची डेरिव्हेटिव्ह पाहिजे मला, एवढं काय निबंध लिहित. येस, ईशानी इज करेक्ट, जी डॅश. आणि आतला जो अँगल असेल तो सेमच असेल, काही गरज नाही बाकीचं बदलायची. मग मी काय लिहीन बघा, जी डॅश ऑफ एच ऑफ एक्स, बरोबर आहे. आता पुढे काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ एच ऑफ एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एच ऑफ एक्स, एच डॅश. करेक्ट. सो एफ डॅश ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एच ऑफ एक्स अँड इन टू एच डॅश ऑफ एक्स. आलं की तुम्हाला. आता हा कन्सेप्ट परफेक्ट कळलाय, हे टेक्निक कळलंय तुम्हाला सगळ्यांनी. हे वहीच त्याच पेजवर कुठेतरी साईडला वरच्या बाजूला हे सगळं टेक्निक लिहून घ्या. आय थिंक सगळ्यांना हे टेक्निक व्यवस्थित कळलं असावं. काही डाऊट नाही, झेपलंय का सगळ्यांना. येस, कम ऑन फास्ट झेड अँड सी, कम ऑन फास्ट झेड अँड सी. येस. आता तुम्हाला ह्या टाईपचं कुठलंही गणित आलं तरी तुम्ही करू शकाल. हा त्याचा बेसिकली बेसिक त्याचे हे.
ओके. सो इतकं महत्वाचा टॉपिक असून बरीच मुलं अबसेंट आहेत. एनिवे चलो आपण बॅक टू आपल्या गणिताकडे जाऊया. बघा तेच केलंय लॉजिक, इथे तेच वापरलंय. आता समजलं काय हे लॉजिक? निकिता देवधर, आता कळलं का तुला हे व्यवस्थित काय केलंय? कुणाला काही अजूनही अडलंय का? कुणाला काही अजूनही अडलंय का? सलोनी, विदिशा, विवेक पोळ, सिद्धी, सोहम शेवकर, सोहम शेवकर नाही नक्की, आणि सुमन घुमे, उरलेले अंबी, वेदांत गोटाला, वेदांत बुटाला, अंबी, समृद्धी जोशी. अंबीचा काही रिप्लाय नाही आला. अंबी नाहीये वाटतं. अंबी आहे की माझ रिप्लाय नाही देते का? बरं ठीक आहे, ओके, त्याची इच्छा. बेकार आहे. ठीक आहे, माझ्याकडे सुद्धा सतत प्रॉब्लेम येत आहेत. तुम्हाला मध्येच व्हिडिओ हँग होत असेल, कळत असेल, लॅग होतात मध्येच, बकवास चालू आहे. ठीक आहे, हा एक्स आहे, यू नाही आहे. जरा आम्ही स्टायलिश लिहिला होते. ओके. सो आता पहिलं काय करणार बघूया आपण. जी डॅश ऑफ मध्ये 3 प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स. पण एक्स काय, मी परत एकदा तुम्हाला कळण्यासाठी, थांबा थांबा घाई करू नका. 4 आहे. एक्स इज व्हॅल्यू ऑफ एक्स इज 4 इंटू एफ डॅश ऑफ 4 असं आपल्याला करायचंय. ठीक आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ 4? कम ऑन, गेट मी आन्सर प्लीज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ 4? 3 आहे, बरोबर आहे का? 3. एफ डॅश ऑफ 4, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 4? प्रथमेश 5 लिहिले का? ओके. सो हे 5 लिहिलं. आता मला व्हॅल्यू कोणाची लागणार आहे? जी डॅश ऑफ 6 इंटू 5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी डॅश ऑफ 6? जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू काय आहे? 7. सो 7 इंटू 5 अँड माय फायनल आन्सर इज 35. समजलंय सगळ्यांना? क्लिअर झालंय सगळ्यांना? कम ऑन गाईज, कम ऑन. येस, सगळ्यांना व्यवस्थित कळलंय, कुणालाच काही डाऊट नाही याच्यात. सगळ्या ए टू झेड मुलं पाहिजेत मला. आणि ज्यांना लिहायचा कंटाळा आहे त्यांनी स्टेटस बदला. रेज युअर हँड करा पटापट. सट 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 रेज युअर हँड झाले पाहिजेत. कम्प्युटर वाले सगळे पटापट, कारण हा कन्सेप्ट खूप महत्वाचा होता. पूजा गौड, निखिल, निखिल तुम्ही रेज युअर हँड वर क्लिक करा कंपल्सरी, मला कळले पाहिजे. पूजा गौड झोपलीस काय? येस, ओके. युक्ता शहा, तू नाही रेज युअर हँड केला, नाही तुला कळलं नाहीये. तनिष्का जैन, तुला कळलंय का? ऍब्सोल्युटली सगळ्यांना व्यवस्थित कळलंय. ग्रेट. आता हा कन्सेप्टची सर्व गणित तुम्ही करायची. फॉलोड बाय होमवर्क असं झालं ते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 मी तुम्हाला करून दाखवतोय. ठीक आहे, आणि मग नंतर तो तुम्ही करायचा आहे. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, मी 5वं दाखवतोय आणि 7वं दाखवतोय लगेच आता. हा म्हणजे हा टॉपिक येथेच संपला आहे. आपण बघूया पुढचा पेज आहे त्याला, म्हणजे आहेत गणित, पण हे अगदीच काही उगाचच गाळलेल्या जागा आपल्याला डिफरन्शिएट करायचंय एवढंच आहे. याच्या पलीकडे काही नाही, ते सहज करता येण्यासारखं आहे. ओके ना?
मग आपण काय करणार आहोत, आता मी क्वेश्चन नंबर 5 घेतोय आणि 7 घेतोय. हा ठीक आहे. 5 झालं की बरं 5 च्या ऐवजी 6. ओके 6 दाखवू का? ठीक आहे. कोणाकोणाला हवाय 6? म्हणजे थोडक्यात सगळंच दाखवा. 5 6 7. ठीक आहे, मी पहिला 5वा पण दाखवतो, 6वा पण दाखवतो, 7वा पण दाखवतो. सिद्धा तू एकटी नाहीये, सगळे आहेत इथे. सगळ्यांना शिकवायला पाहिजे ना मी, बरोबर ना? माझं फंक्शन बेसिक काय दिलंय बघा. सो y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. कळतंय? आपण त्या त्या व्हॅल्यूज लिहूया. बघा y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. मी काही न करता पहिलं काय करेन बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy by dx is equal to f dash of g of x. आय थिंक हे कळलंय हा सगळ्यांना, इंटू जी डॅश ऑफ एक्स. आता मला हवंय काय, dy by dx at x is equal to 2 म्हणजे f dash of g of 2 into g dash of 2 अशा व्हॅल्यूज हव्यात. सगळ्यांना झेपलंय? सगळ्यांना झेपलंय? क्लिअर आहे सगळ्यांना? नक्की कळलंय? नक्की झेपलंय? ओके. हा येस, सगळ्यांना कळलंय हा प्रकार काय आहे. हा ठीक आहे. आता बघा त्याच्या व्हॅल्यूज बघूया. पहिल्यांदा जी ऑफ 2 आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू काय. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 5. ओके बघा, मग आता इथे जागा नाहीये, पुढच्या ह्याच्यावर लिहूया. एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, बरोबर आहे का? आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. एम आय राईट ऑर रॉंग? सगळ्यांना झेपलंय का काय केलंय मी? नक्की कळलंय सगळ्यांना? नो येस ग्रेट. आता एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू, आदित्य जोशी प्लीज गेट मी आन्सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 3? व्हॉट इज द व्हॅल्यू? आदित्य जोशी, what is the value of -1? Is it correct? Chirag Sane? Chirag Sane, is it correct? Chirag Sane says it is 4. Okay. Siddha, what is the value of f dash of 3? -1. Get me that page on. So f dash of 3 is -1. How Chirag Sane it is 4? I think you are wrong. So -1 into 5 and that's okay. So -5. My final answer is -5. And that means dy by dx at x is equal to 2 is -5 now. It is clear to you, all of you? Come on, Z and C, come on fast. Z and C. Harshada, Nikhil, you also. Both of you. Yes. Now we can solve 6th also. Just write down the 6th one. Okay, I will clear the board. I will clear the board. Now let's see. What is the answer? Now h of x is equal to root of 4 f dash of x plus 3g of x. See, everything is same, nothing is different. Okay, so you have to just follow the rules of chain rule or composite rule. Okay, I will write all the sum. Okay, so see, h of x is equal to root of खाली कुठे गेला 4 into
एफ ऑफ एक्स करेक्ट आहे का पोरांनो प्लस 3 * जी ऑफ एक्स बरोबर आहे ना पोरांनो करेक्ट आहे का बघूया जरा हा एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स करेक्ट आहे चला येस आता पहिलं काय करूया आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया बाकी जाऊ द्या पहिलं आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ बघा एफ ऑफ सॉरी 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स एक्स ठीक आहे क्लिअर आणि आता विधीच्या काय टाईप करते आता इन टू 4 एफ डॅश ऑफ एक्स आणि प्लस 3 जी डॅश ऑफ एक्स असं होईल ओके ठीक आहे समजलंय का काय सिद्धा सिंपल गणित होतं आता आपल्याला एच डॅश ऑफ एक्स म्हणजे काय हवं होतं बघा एच डॅश ऑफ 1 हवंय म्हणजे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स बघा वी रिक्वायर्ड एच डॅश ऑफ 1 एक्स ची व्हॅल्यू काय झाली अक्षता नाचरे गेट मी आन्सर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अक्षता नाचरे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स आहेस का भाई तू येस करेक्ट यू आर राईट एक्स इज इक्वल टू 1 ओके सो h dash of 1 is equal to 1 upon बघा 2 root 4 f of 1 plus 3 g of 1 into 4 f dash of 1 आणि प्लस पुढे सर 3 g dash of 1 बरोबर आहे का आता व्हॅल्यूज टाका आणि मला आन्सर सांगा 2 मिनिटं तुम्हाला वेळ देतो हा मी तोपर्यंत व्हिडिओ ऑफ करतोय कळलंय का येस सिद्धाचा आन्सर ऑलरेडी आलाय ग्रेट
वेदांत तुझं आन्सर काय आलं? वेदांत आन्सर बोल. हे अरे कौस्तुभ काळोखे, तू काय जमान्याच्या मागे आहे का काय? तू मागाच्या गणिताचा आन्सर आत्ता देतोयस. क्वेश्चन 4.4 हवंय मला, म्हणजे फोर्थ मधलं 4 हवंय. ओके येस, 7वं गणिताचा ट्राय करा, क्वेश्चन नंबर 7 चा ट्राय करा आत्ता लगेच. कौस्तुभ आता ते सोड आणि क्वेश्चन नंबर 7 कर. सृष्टी अनन्याला फोटो पाठवून दे, आज काय झालं ते. येस कम ऑन फास्ट. कुठपर्यंत आले बघूया ना आपण. मी करणारच आहे, वादच नाही, पण तुम्ही काय करताय ते मला बघायचंय. मी पहिलं गणित वाचतो. फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x. बरोबर आहे का? आणि x कसं आहे तर 0 टू पाय बाय 0 टू पाय बाय 2 पाय यामध्ये आहे. बरोबर आहे. सो कसा काढणार ते बघूया. एक्स कोऑर्डिनेट हवाय, म्हणजे थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू हवी. ठीक आहे, इन शॉर्ट. स्वच्छता करायला हवी पहिली. येस 2 मिनिटात. तो व्हिडिओ ऑन होत नव्हता, त्यामुळे जरा गडबड झाली. सध्या गंमतच चालली नेटमुळे, एक होते तर दुसरं होत नाही. सो y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x. ओके बघा, y इज इक्वल टू sin 2x आणि मायनस 2 sin x. घेतलंय सगळ्यांना. आता डिफरन्शिएटिंग डिरेक्टली विथ रिस्पेक्ट टू x असं करणार मी. सो dy बाय dx इज इक्वल टू, प्लीज पोरांनो मी डायरेक्ट करतोय, cos 2x इंटू 2 मायनस 2 cos x. आता मला कंपल्सरी असं सांगितलंय dy बाय dx इज इक्वल टू 0 घ्या असं सांगितलंय. बरोबर आहे का? सगळ्यांना इथपर्यंत झेपलंय का काय केलंय? मी झालं असेल हे लिहून तर ZNC टाईप करा. झालं असेल हे लिहून तर ZNC टाईप करा. येस. आता काय करणार, LHS इज इक्वल टू मला कंपल्सरी 0 घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे का नाही घ्या पाहिजे? घ्यायलाच पाहिजे. करेक्ट आहे का? म्हणून मी काय करीन, LHS इज इक्वल टू 0 घेऊन मग एक इक्वेशन तयार करायचा प्रयत्न करीन. बघा हेच लॉजिक तुम्हाला याला सुद्धा वापरायचंय. कुठे? जेईला. बघूया आपण. ठीक आहे, मी पुढच्या स्लाइडवर जातो. म्हणजे आता असं घडेल इथे बघा, 0 इज इक्वल टू 2 cos 2x मायनस 2 cos x. सगळीकडचा पहिला तुमच्या आवडीचा माझ्या आवडीचा तो 2 काढून टाकूया. सो इथे काय होईल बघा, देअरफॉर cos 2x मायनस cos x
is equal to 0. So 2 cos square x minus 1 minus cos x and is equal to 0. So 2 cos square x minus cos x आणि मायनस 1 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे का? सो आता cos square x पाहिजे होता इथे. सो 2 cos square x minus 2 cos x आणि प्लस cos x आणि मायनस 1 इज इक्वल टू 0 असं झालेलं आहे. सो मी काय करतो इथे 2 cos x कॉमन काढतोय आणि cos x मायनस 1 म्हणलंय इथे येईल आणि प्लस 1 येईल आणि इथे cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. सगळे झाले का? झेड एन सी कमॉन फास्ट. झेड एन सी तरी ओके. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. मी पुढे सांगतोय. 2 मिनिटं थांबा जरा. मी सगळं एक्सप्लेन करतो. ओके. सो हे जरा साफसफाई करावीच लागणार आहे. बघा मागे जातो परत. नेटचा भयंकर प्रॉब्लेम आहे. cos x मायनस 1 आणि 2 cos x प्लस 1 असे 2 फॅक्टर्स पडणार आहेत. बघा प्लीज स्टेटस नंतर अपडेट करा. मला ते त्रासदायक आहे तर बसून. सो हा 2 cos x प्लस 1 आणि cos x मायनस 1 इज इक्वल टू 0 असे 2 फॅक्टर्स पडतायत. मी जरा कलर बदलतो. याचा भंगार कलर आहे हा. ओके. सो 2 cos x प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि cos x और cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. इथे मध्ये और पाहिजे. नाउ cos x इज इक्वल टू मायनस 1/2 आणि cos x इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल टू 0 पण ही घ्यायची का नाही हे ठरणार आहे 1-2 मिनिटं. आणि cos x सॉरी x इज इक्वल टू मायनस 360 म्हणजे बघा इथे काय होईल तर पहिला
ब्रॅकेट मध्ये घेऊया पाय मायनस पाय बाय 3. हा ठीक आहे. सो हा येईल -2 पाय बाय 3. बरोबर आहे का? आता जर मी 2 पाय बाय 3 लिहित असेल तर मायनस लिहायची गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही मायनस हे पाय मायनस पाय बाय 3 लिहित असाल तर मायनस लिहायची गरज नाही. आणि दुसरा अँगल आहे 2 पाय x इज इक्वल टू 2 पाय मायनस पाय बाय 3. सो दॅट इज इक्वल टू म्हणजे 5 पाय बाय 3. आता ही 3 आन्सर आले. एक काय आला 0, दुसरा आला 2 पाय बाय 3 आणि तिसरा आला 5 पाय बाय 3. करेक्ट आहे का? सो विच इज करेक्ट? I will check the range of the x. So what is the range of x? Is less than 2 pi and x is greater than or equal to 0. Means equal to means all three answers are correct. So what is the value? X coordinate काय असेल त्याचा? So मी काय लिहीन? X coordinate will be either of. बरोबर ना? मग मी आन्सर मध्ये असं लिहायला पाहिजे. Therefore हो मला कळतंय. मला माहितीये तुम्ही काय विचारणार आहात ते. डोंट वरी. येस. सो लक्ष द्या सगळ्यांनी. आता सिद्धा काय म्हणणार आहे हे मला माहिती आहे. मग x इज इक्वल टू 0 आणि 2 पाय/3 ठीक आहे अँड 5 पाय/3. आता जर का फक्त cos x चा विचार केला असता तर दॅट व्हॅल्यू शुड बी बिटवीन 0 अँड पाय किंवा -π to π सॉरी -π to π. बरोबर आहे ना? आपण एका जेई मध्ये हे शिकलोय. किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री कशातली मॅथ्स 1 मधली इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री त्याच्यात शिकलो ना रेंज cos x ची काय रेंज आहे. सो -π to π. then in that case if I ask the value of cos x only then this is only correct option. सगळ्यांना झेपलंय का झेड एंड सी? कुणाला काही डाऊट आहे का? येस पोरांनो वेदांत कुटाला वेदांत कुठे गेला? झोपला काय? आहे. येस सर आलेलं आहे. ओके ग्रेट. लिहून घेतलंय सगळ्यांचं. ओके नाव पुढचं गणित तुम्ही करायचंय, मी सांगणार नाही. कुठलं? हे 8 नंबरचं अप्रॉक्सिमेट हिंट फ्रॉम द हिंट बास्केट अँड फिल अप द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ. आपण मगाशी केलं तसंच करायचं आहे, काहीही बदल करायचा नाही. लक्षात घ्या हे 11वीला आपण शिकलेलो आहे. आणि विशेष करून कोणीही एकमेकांकडनं माहिती घेऊ नका, स्वतः करा तरच काहीतरी घडणार आहे याच्यात. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. आता उद्याच्या सेशनच्या संदर्भात आपण एक हे करू शकतो. काय तर एक म्हणजे आता इन्व्हर्सची मी सुरुवात करतोच आहे एक 5 मिनिटात. त्या केसमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री याच्यात सुद्धा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आहे, काळजी करू नका. सो त्या केसमध्ये असं आहे बघा, मी 2 मिनिटात दाखवतो तुम्हाला. ते प्रेझेंटेशन आहेच आहे माझ्याकडे, ठेवलेलंच आहे मी. ठीक आहे 2 मिनिटं. येस आता हे प्रेझेंटिंग म्हणजे आपण हे करत होतो. ओके बघा, माझ्या मते आपण चेन रूलचा ह्या सगळ्या वर्कशीट मधनं आपण कंप्लीट केलं. आय होप तुम्हाला हे कळलंय आता. इथनं इन्व्हर्स चालू होतो. आता इन्व्हर्स काय आहे तर बघा, थोडस मी जरा एक हे कॅन्सल करून, ठीक आहे बघा. येस प्रेझेंटेशन. आता फॉर्म्युले पहिले चेक करूया आपण. जरा 1-2 मिनिटं. का फोन करतायत जरा बघतो मी.
सॉरी सॉरी गाईज, ते काय सध्या लॉकडाऊन मुळे बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या घडतायत. ओके, फॉर्म्युले सगळ्यांना पाठ आहे. साइन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला काय आहे? साइन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला काय आहे? साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स एक्स 1/√(1 - x²) बरोबर. कॉस इनवर्स एक्स -1/√(1 - x²). टॅन इनवर्स एक्स 1/(1 + x²). माझ्या बरोबर तुम्ही घरात न का होईना पण म्हणा सेक इनवर्स एक्स 1/x √(x²-1). कोसेक इनवर्स एक्स -1/x√(x²-1). कॉट इनवर्स एक्स -1/(1 + x²). ठीक आहे. डिफरन्शिएबल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉलोइंग. करेक्ट. आता काय करायचं, मी पहिलं गणित करून दाखवतोय, तुम्ही बाकीची गणितं करायला हरकत नाही. कुठपर्यंत करायची? चेन रूल कुठपर्यंत वापरायचा? फक्त इथपर्यंत, 6व्या पर्यंत. बाकीचे चेन रूलनी येणार नाहीये. ओके. म्हणजे थोडक्यात 7 नंबर पासन 12 नंबर पर्यंत चेन रूलची नाही, परत इथनं चेन रूल चालू होतो. तुम्ही आज होमवर्कला हे करायचं आहे. मी त्यातलं एक एक गणित आता करून दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. आता पहिलं गणित आपण बघूया. x³ इंटू साइन इनवर्स सेक इनवर्स एक्स. ओके. सो आपण जाऊया आपल्या ह्याच्याकडे. ठीक आहे. ओके, हे साफसफाई करतो पहिली. बहुतेक एवढं पुरेसं होईल, पण तरी बघा, x³ इंटू सेक इनवर्स एक्स. इनवर्सचा बेसिक पहिला रूल सांगतो काय, आणि मी उद्या घेणारच आहे, पण आता मी पहिलं गणित का शिकवतोय. जनरली माझं असं एक हे आहे, आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे. जर तुम्हाला गणित कळलं बरं का पोरांनो, जर तुम्हाला गणित कळलं तर कन्सेप्ट किंवा थेरम हा लवकर कळतो नंतर, असं माझं हे आहे, ऑब्झर्वेशन आहे. आणि अनेक वर्ष शिकून शिकून हे आता यायला कळतंय की मुलांना हे असं लवकर कळतं. आता बघा, पहिल्यांदा मी एक कन्सेप्ट सांगतो पहिले. इनवर्स काय असतो, तर इनवर्सचा बेसिक लॉ असा आहे, dy/dx = 1/dy/dx असा आहे तो. आता याचं रिझन पण सांगतो, व्हॅलिड रिझन. y = f(x). सो x इज अ इनवर्स फंक्शन ऑफ y. हे बेसिक आहे. मी आता डिफरन्शिएट जेव्हा करीन याला, बरोबर आहे का, म्हणजे थोडक्यात आता आपण असं करू शकतो की नाही बघा, याला डिफरन्शिएटिंग याला बरं का, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. सो 1 = f'(x) आणि इंटू dx/dy. बघा, चेक करा. मग इकडे काय होईल, तो dy/dx होईल आणि f'(x) झाला. पण त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का, हे कसं येणार, हे आपण उद्या बघा. कळतंय का? रिझन काय, त्याचं प्रूफ जे आहे ते पुस्तकातलं प्रूफ आपण इथे घेणार आहोत, आणि ते समोरासमोरच तुम्हाला शिकवणार, डायरेक्ट पुस्तकातनच. कारण तेच तुम्हाला परीक्षेला लिहायचंय, तेच तुम्हाला पाठ करायचंय. त्यामुळे सगळ्यांना झेपलंय. आता गणिताकडे जाऊया. याचा आणि गणिताचा ऍक्च्युली अजून तसा फार संबंध नाहीये. एक्स. ओके. साइन इनवर्स एक्स, सॉरी सेक इनवर्स एक्स होतं नाही का, सेक इनवर्स एक्स. डिफरन्शिएटिंग with respect to x. So dy/dx is equal to x³ into 1/x √(x²-1) plus sec inverse x आणि इंटू 3x². आता बघा, एक एक्स कॅन्सल झाला, इथे स्क्वेअर झाला. कुठला फॉर्म्युला वापरलाय हा, बोला, कुठला फॉर्म्युला वापरलाय, कुठला फॉर्म्युला वापरलाय? हा. सो नाही रे, कोण आहे, अर्पिता शिंदे?
सेक इनवर्स एक्स काय म्हणते? अगं प्रॉडक्ट रूल वापरला मुली. सो एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 3x स्क्वेअर आणि इंटू सेक इनवर्स एक्स इज युअर फायनल आन्सर. सगळ्यांना झेपलंय? आता तात्पुरता तुम्ही झेडएनसी कमॉन झालं असेल लिहून तर झेडएनसी. चला झालं असेल तर झेडएनसी पटकन करायचं आणि उत्तर सांगायचं मला. झालं असेल तर झेडएनसी. येस कमॉन. ओके. सो आज आता गणित आपण तिथेच बघूया पुढचं. हा हे क्लिअर करतो. बघा आता इथे काय आहे? कॉस इनवर्स 3x पहिलं गणित घेतो यातलं. ही सगळ्यातली पहिली घेतो म्हणजे 30 आणि 31. 31 6 क्वेश्चन नंबर 6 पर्यंत करायचा आहे. हा आणि 32 सगळा करायचा आहे तुम्ही. ठीक आहे ना? क्लिअर आहे का? 32 सगळा करायचा आहे जेवढं जमेल तेवढा. आय होप तुम्हाला कळलं असेल मी काय शिकवतोय ते. आता कॉस इनवर्स ई रेस टू एक्स म्हणलंय त्यांनी. सगळे हे पहिले बोर्ड साफसफाई करतो आणि मग गणित करूया आपण. बघा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ई रेस टू एक्स. आता खरं तर लेट u इज इक्वल टू ई रेस टू एक्स डिफरन्शिएटिंग with respect to x. So dy by dx, du by dx, sorry, is equal to e raised to x. Now y is equal to cos inverse x, cos inverse u. Differentiating with respect to u, dy by du is equal to minus 1 upon root of 1 minus u square. Now dy by dx is equal to, clear है का? Minus 1 upon root of 1 minus u square into e raised to x. So what is my final answer? बघा. So dy by dx is equal to minus e raised to x आणि upon root of 1 minus e raised to x कारण u square होता ना ब्रॅकेट स्क्वेअर असं होईल. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? झेडएनसी कमॉन. अगोदरची स्लाइड हवी असेल तरी सांगा मला. झेडएनसी कमॉन. अगोदरची स्लाइड सांगा मला. येस अगोदरची स्लाइड सांगा मला. अगोदरची स्लाइड हवी आहे का? ओके. हर्षल वंजारीला हवीच आहे. ओके कोणतरी असतंच एक तरी. चला पटपट लिहा. पटपट लिहा. झालं का तुमचं? येस पटपट झालं लिहून. चला पटपट लिहा. चला पटपट लिहा. ओके हर्षल वंजारीचंही झालेलं आहे. मी आता क्लिअर करतो ते. पुढच्या ह्याच्यातलं एक गणित घेतो आणि आज आपण इथे स्टॉप करूया. 6 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे. हो ना? येस. आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. 54 मधले 49 आल्याबद्दल मनपूर्वक आभार त्यांचे. आहे की नाही? आता मी मुद्दामून एक गणित एवढ्यासाठी हे घेतोय 8वं गणित म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखीन व्यवस्थित कळेल. एक्स स्क्वेअर प्लस 1 लॉग ऑफ टॅन इनवर्स एक्स. बघा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि लॉग ऑफ टॅन इनवर्स एक्स. ठीक आहे झेपलंय? सो डायरेक्टली इथे आता डायरेक्ट मेथड इथे u आणि v वापरायची गरज नाही. ठीक आहे.
So differentiating with respect to x, so dy by dx, product rule obviously x square plus 1, ठीक है, into 1 upon tan inverse x into tan inverse x की derivative 1 upon 1 plus x square plus log tan inverse x आणि into 2x. आता इथलं एक 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, माझा डायरेक्ट आन्सर येईल 1 अपॉन टॅन इनवर्स एक्स प्लस 2x इंटू लॉग ऑफ टॅन इनवर्स. नेट गेलेला आहे, नेट सतत जात आहे. आता येते काय केला, कॅन यू हिअर मी? येस, मध्येच जरा लॅग झालं होतं. ओके, सो सी बघा पोरांनो, काय होतंय, डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू एक 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर मी कॅन्सल केले, त्याने काय घडलं, तिथे फक्त 1 अपॉन टॅन इनवर्स एक्स राहील. बर, 1 अपॉन टॅन इनवर्स एक्स चा वर टॅन एक्स होत नाही. असले अचंबित करणारी गणितं करायची नाही, स्टेप्स करायचे नाही, की जेणेकरून मॅथ्स ज्यांनी तयार केलं त्यांना सुद्धा चक्कर येईल. असल्या गोष्टी काही करायच्या नाही, कळलंय का? समजतंय ना? सो 1 अपॉन टॅन इनवर्स एक्स प्लस 2x log tan inverse x is your final. मी आता काय सांगितलं वेदांत, की 1 अपॉन टॅन इनवर्स एक्स काही होत नाही, याचा अर्थ कॉट इनवर्स एक्स होणार नाही. हे बघ, आता तू विषय काढलायस तर फॉर्म्युला असा असतो बरं का, हे बघ, ऐक ना थोडं, टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स असतं, पण असं घडत नाही. किंवा टॅन इनवर्स ऑफ, अरे आपण याच्यात शिकलो ना इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये M1 मध्ये, कॉट इनवर्स ऑफ एक्स हे होतं. येस, पण याच्या पलीकडे काही होत नाही. आय होप सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित कळलंय. आज सगळी खूप अवघड गणितं घेतली, बरोबर ना? आजचं कन्सेप्च्युअल गणित पार्ट होता. उद्याचा पार्ट ही अवघड आहे, जे आज नव्हते त्यांना जाग करा. उद्याचा पार्ट महत्वाचा आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे. कुणाल काकडे तुमच्या न आवडीचा विषय आहे उद्या ट्रिग्नोमेट्री. परत एकदा हे बघा, ट्रिग्नोमेट्री शिवाय, विदाउट मॅथ्स ट्रिग्नोमेट्री शिवाय होऊच शकत नाही, कळलंय का? त्यामुळे ट्रिग्नोमेट्री आणि डेरिव्हेटिव्ह या दोन गोष्टी पूर्ण करिअर मध्ये, तुमच्या टेक्नॉलॉजी करिअर मध्ये फार महत्वाचं. त्यामुळे ज्याला ट्रिग्नोमेट्री आवडत नाही त्याला काय मॅथ्स येऊ शकत नाही. एनिवे, आजचा लेक्चर तुम्हाला नक्की आवडला असेल. गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक टू अस. लॉग टेबलचे फोटो वैद्य सरांना कोणीतरी पाठवले, कोण आहे हा हिरो? बरं, आणखीन एक महत्वाची सूचना, आपले 11वीचे क्लास 27 मे पासून चालू होणार आहेत. कुणाचे कोणी असतील 10वीला आता ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल, ऍडमिशन सुरू झालेलं आहे ऑलरेडी, तर तुमच्यापैकी कुणाचे बहीण भाऊ मैत्रीण मित्र आणि कुणी नातेवाईक, सो त्या सर्वांना सांगा आम्हाला कॉन्टॅक्ट करायला, मला, वैद्य सरांना, शाळीग्राम सरांना, किंवा क्लासचा नंबर पण आहे तुमच्याकडे. तर त्या संदर्भात सगळ्यांनी नक्की कळवा. आय होप तुमचा रिप्लाय खरं तर याच्यावर असायला होता, हो सर, पण ठीक आहे. एनिवे, सो सगळ्यांनी नक्की आठवणीने सांगा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.